शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। मी शांतीलाल सुरतवाला, पुणे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची जागा आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली। दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी ही जागा आरएसएसशी संबंधित असलेल्या लोकांना बहाल केली। मला कायदा माहिती आहे बरं का। महाराष्ट्र सरकारने दिलेली जागा दुसऱ्याला देण्याचा कुठलाही अधिकार कुठल्या माणसाला नाहीये। उद्घाटनाला नरेंद्र मोदींना बोलवलं, तक्रार असायचं कारण नाहीये, पण या जागेत चाललेले गैरव्यवहार लोकांना कळले पाहिजे। माझं ऑपरेशन त्या ठिकाणी झाले, मी केमोच्या 8 थेरपी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। मी पुण्याचा महापौर असताना सुद्धा अत्यंत आनंदाने सकाळी 5 वाजता जाऊन तिथं रांगेत उभा राहायचो रूम मिळवण्यासाठी। अख्ख्या जगात एकच हॉस्पिटल असं आहे की ज्या ठिकाणी 2 दिवस 4 दिवस आधी रूम बुक करत नाहीत। तिथं भिकाऱ्यासारखं लाईनीत उभं राहावं लागतं। सकाळी 5-5:30 वाजता खेडेगावातला शेतकरी पोरा बाळांसकट भिकाऱ्यासारखा तिथे येऊन बसलेला असतो। डॉक्टर त्याचे पैसे घेतो, बाकीचे सगळे पैसे मॅनेजमेंटकडनं वसूल केले जातात। स्टाफ चांगला आहे, नर्स चांगले, डॉक्टर चांगले आहेत, पण मॅनेजमेंटनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवून दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या मध्ये थोडी जरी हिंमत असेल तर आरएसएसशी संबंधित असलेल्या एका संचालकाला अटक करून दाखवा। 5 लाख रुपये ससूर हॉस्पिटलला आमच्या मित्रांच्याकडनं गोळा करून मी देणगी देईल। करणार नाही बरं का। हे बोल बच्चन आहेत, हिंदूंनी हिंदूला मारलेले, हे सगळे हिंदुत्ववादी आहेत। ज्या बिचाऱ्या आमच्या माऊलीचं निधन झालं ती सुद्धा हिंदू आहे। म्हणजे हिंदूंनी हिंदूला मारायचं आणि औरंगजेबचा विषय चर्चेला आणायचा, असलं राजकारण हाणून पाडायचं असेल, हीच वेळ आहे। मुख्यमंत्र्यांना 1 महिना संधी द्या, अटक नाही केली तर घरी बसवा। सर्वांना जय भीम, जय लवजी, सत्य की जय हो। आज खऱ्या अर्थानं अचानक लाईव्ह येण्याचं सुद्धा तेवढंच महत्वाचं कारण घडलेलं आहे की काल पुणे शहरातलं नामांकित असं असणारं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलनी मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। काल त्या हॉस्पिटलच्या मुजोर प्रशासनामुळे तनिषा उर्फ ईश्वरी भिसे ही गर्भवती महिला हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी, डिलिव्हरी करण्यासाठी गेलेली होती। परंतु हॉस्पिटल प्रशासन, की जे हॉस्पिटल धर्मादाय म्हणून कार्यरत आहे, आणि त्या हॉस्पिटलनी अगोदर संबंधित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला सांगितलं की 10 लाख रुपये तुम्हाला डिपॉझिट अगोदर भरावे लागतील। साहजिकच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडे 10 लाख रुपये ऑन द स्पॉट कोणाकडेही नसतात, आणि 10 लाख रुपये नसल्यामुळं ज्या वेळेस कुटुंबांचा आणि मंगेशकर हॉस्पिटलचा संवाद चालू होता, त्या संवादामध्ये अत्यंत मुजोरपणे मंगेशकर हॉस्पिटलनी सांगितलं की जर तुमच्याकडे डिपॉझिट भरायला 10 लाख रुपये नसतील तर तुम्ही ससून हॉस्पिटलला पेशंट हलवा। आणि या दरम्यान आपण बघितलं की आज हे सगळं प्रकरण सगळीकडे गाजत आहे। तर हे गाजत का आहे, तर ह्याच्यासारखी आजपर्यंत अनेक सर्वसामान्य माणसं दररोज मरत आहेत, पण त्यांची दखल कुठेही घेतलेली आपल्याला दिसत नाही। आणि खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदार अमित गोरके यांचे पीए असणारे भिसे, तर त्या भिसेंची ही पत्नी होती, आणि त्यांच्या पत्नीला योग्य वेळेवर उपचार मिळावे यासाठी त्या कारणासाठी मंत्रालयामधून फोन आले, आणि मंत्रालयातून फोन आले तुम्ही वेळेवर उपचार करा वगैरे, ही सगळी प्रोसिजर चालू होती। तरी सुद्धा मंत्रालयातून फोन आल्यानंतर सुद्धा ढिम्म प्रशासन हल्लं नाही, आणि त्या दरम्यान त्या गर्भवती महिलेला उपचार करण्यास विलंब झाला, आणि ती दुःखद घटना घडली की एका जुळ्या बाळांना जन्म देऊन ती गर्भवती महिला मृत पावलेली आपल्याला दिसत आहे। तर ही अत्यंत गंभीर घटना आज काल पुणे शहरामध्ये घडली, आणि ती घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधामध्ये असंतोष आक्रोश चालू आहे। आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, नेहमीच आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मदतीला धावून जात असतो आणि यानंतर ज्यावेळेस आम्ही चौकशी केली तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संदर्भात असंख्य तक्रारी आमच्या संघटनेकडे आलेल्या आहेत। आम्हाला देखील लोकांनी सांगितलेलं आहे की ह्या हॉस्पिटलचा शुद्ध हेतू फक्त पैसे कमवणे हाच राहिलेला आहे। आजपर्यंत आपण पाहतो की या हॉस्पिटलनी जे सगळे धर्मादाय हॉस्पिटल असतात ते सगळे धर्मादाय हॉस्पिटल शासनाकडून अत्यंत अल्प दरामध्ये जमीन घेतात, वीज घेतात, पाणी घेतात आणि या सगळ्या सवलती आम्ही धर्मादाय काम करत आहोत, धर्मादाय पद्धतीने हॉस्पिटल चालवणार आहोत म्हणून या सगळ्या सवलती अत्यंत काळीमात्र नाममात्र किमतीमध्ये घेतात आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने सुद्धा अवघ्या 1 रुपयाच्या भाडेकराने वर्षाला ही जमीन घेतलेली आहे आणि त्या जमीन घेतल्यानंतर आणखीनही मी आताच वाचलं की या फेब्रुवारीमध्ये 2025च्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा अजून एक ठराव मंत्रिमंडळात मंजूर झालेला आहे की अजून वाढीव जमीन दीनानाथ हॉस्पिटलला द्यायची, त्यांना पूल बांधण्यासाठी परमिशन द्यायची, त्यांना जमीन द्यायची, हे सगळं द्यायचं आहे। हे सगळे अशी जमीन घेऊन शासनाच्या सगळ्या सोयी सवलती घेऊन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे। परंतु हॉस्पिटल उभं राहिल्यानंतर त्या हॉस्पिटलने काय केलं तर त्यांचा धर्मादायचा जो हेतू आहे तो हेतूला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे आणि त्यांनी शुद्ध पैसे कमवणे हा धंदा ठेवलेला आहे आणि त्या धंद्यातून त्यांना पेशंट जगले काय मरले काय त्यांना काही देणे घेणं नाही, त्यांना फक्त पैसा कमवणे हेच एकमेव ध्येय राहिलेलं आहे। त्यामुळं या शासनाच्या प्रशासनाच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळं एका गर्भवती महिलेला मृत्यू झालेला आहे आणि त्या बाळांना जन्म दिला तिनं, म्हणजे बाळांचं तोंड बघण्याच्या अगोदर ती गर्भवती महिला मृत पावलेली आहे। अत्यंत मनाला वेदना देणारी घटना काल पुणे शहरामध्ये घडलेली आहे आणि अशा असंख्य घटना पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रभर घडत आहेत। तर शासनाला या लाईव्हच्या निमित्तानं आमची विनंती आहे, शासनाच्या सगळ्या सोयी सवलती घेणारे जे सगळे धर्मादाय हॉस्पिटल आहेत त्या सगळ्या धर्मादाय हॉस्पिटलवरती तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, ते जाणीवपूर्वक धर्मादाय पद्धतीने हॉस्पिटल चालवतील याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे। म्हणूनच या सगळ्या शासन प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने उद्या सकाळी 11:30 वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांच्या समोर आम्ही आंदोलन करणार आहोत। तरी सर्वसामान्य माणसांनी ज्यांना वाटतं की भविष्यात आपल्या वाट्याला हे दुःख येऊ नये, शासन प्रशासनाने हॉस्पिटलने आमची अडवणूक करू नये, अशा सगळ्या माणसांनी जागरूकपणे आपल्या हक्क अधिकारासाठी लढलं पाहिजे। म्हणून उद्या सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने 11:30 वाजता हॉस्पिटलच्या समोर आंदोलन आहे। तरी सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे। आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे। आरामखोर हॉस्पिटलचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आरामखोर हॉस्पिटलचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आरामखोर डॉक्टरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आरामखोर डॉक्टरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। हॉस्पिटलचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। डॉक्टरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आमच्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे, 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 आमच्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे। दाला घे जीव बऱ्या, दाला घे जीव बऱ्या, दाला घे जीव द्या, दाला घे जीव द्या, दाला घे जीव द्या। हॉस्पिटलचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। हॉस्पिटलचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। हॉस्पिटलचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। संवेदनशील आरोग्य मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। संवेदनशील आरोग्य मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या हॉस्पिटलचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या डॉक्टरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। दाला घे दाला घे जीव द्या, दाला घे जीव द्या, दाला घे जीव द्या, दाला घे
आता या नालाकांनी जीव दिला पाहिजे. हॉस्पिटलला भेट देण्यासाठी या राज्याचे जे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत म्हणून सांगतायत, त्यांना वेळ भेटत नाही का? हा चांगला संपूर्ण कार्यक्रमाला देवेंद्र मंगेशकर हॉस्पिटलची मान्यता रद्द झालीच पाहिजे. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची मान्यता रद्द झालीच पाहिजे. मान्यता रद्द झालीच पाहिजे. मंगेशकर हॉस्पिटलची मान्यता रद्द झालीच पाहिजे. मंगेशकर हॉस्पिटलची मान्यता रद्द झालीच पाहिजे. करायचा काय? खाली डोकं वर पाय. लुटणाऱ्या मंगेशकर हॉस्पिटलचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. मंगेशकर दरोडा खरं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शोषित पीडित वंचित घटकातील लोकांच्या आर्थिक तिजोरीत डल्ला मारणाऱ्या मंगेशकर कुटुंबाचा निषेध विशेष. आरोग्याच्या नावाने लुटमार करणाऱ्या मंगेशकर कुटुंबाचा लाडकी बहीण काय म्हणते? काय पाहिजे नाही. लाडकी बहीण काय म्हणते? लाडकी बहीण काय म्हणते? लाडकी बहीण काय म्हणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. समोर एक मिनिट. हे हॉस्पिटल ज्यावेळेस काय व्हायचं होतं त्यावेळेस 99 वर्षाच्या करारावर 1 रुपये दराने ही जागा या हॉस्पिटलला या ठिकाणी दिली. तरी सुद्धा त्यावेळेस लता मंगेशकर यांनी या शासनाला आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं की इथं मी फक्त गोरगरिबांची सेवा करण्यासाठी हे हॉस्पिटल उघडत आहे. त्यावेळेस या हॉस्पिटलला 1 रुपये दराने 99 वर्षाच्या करारावर त्या ठिकाणी जमीन दिली. परंतु त्यांनी ते सगळं त्यांची वचनं विसरून सगळ्या विचारांना तिलांजली देऊन या ठिकाणी फक्त व्यवसाय धंदा करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हे हॉस्पिटल या ठिकाणी चालते. आज सिंहगड रोडला महारत्नाची जमीन या ठिकाणी घ्यायचं काम त्यांचं चालू आहे. महारत्नाची जमीन यांना चालते, पण मांगा महाराजचं पेशंट आलं तर त्याला उपचार या ठिकाणी चांगले मिळत नाही. त्यामुळे यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आमची मागणी हीच आहे की कठोरात कठोर जे जे या हॉस्पिटलचे दोषी आहेत त्यांच्यामुळे ते आमच्या भगिनीचा जीव त्या ठिकाणी गेलाय, त्यांना या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई व्हावी. यांनी काल एक पत्र बाहेर काढलं. त्या पत्रकानंतर अजून संताप आमचा त्या ठिकाणी वाढलाय. जी आमची पीडित बहीण आहे त्याच बहिणीला या ठिकाणी त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात त्या पत्रात उभं केलंय. त्या पत्राचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि शासनाला आमची विनंती आहे, आरोग्य मंत्र्यांनी अजून त्यांच्या फेसबुक पोस्ट असेल, इतर पोस्ट असतील, ते सुद्धा अजून त्या ठिकाणी फक्त उल्लेख केलेला पाहिजे. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. लाडकी बहीण काय म्हणते? लाडकी बहीण काय म्हणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टरांवर म्हणजे पेपरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यांच्या अध्यक्षपदामुळे जीव गेला. कुटुंबाची प्रमुख या हॉस्पिटलने आमची मागणी हीच आहे की जास्तीत जास्त आपल्या आरोग्याच्या डॉक्टर
डॉक्टरच्या पहिल्याला आणि डॉक्टरच्या पहिल्याला आणि घ्यायचं डॉक्टरच्या पहिल्याला आणि घ्यायचं डॉक्टरच्या पहिल्याला पहिल्याला धान्या केळकरच्या पहिल्याला अरे धान्या केळकरच्या पहिल्याला अरे धान्या केळकरच्या पहिल्याला सदस्य मनुष्यवादाच्या मुलासाठी आणि आमच्या भगिनीला या ठिकाणी हातामध्ये 10 लाख हो गेला ना त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हॉस्पिटल त्वरित बंद केलं पाहिजे. त्या भगिनीचा आमचा मृत्यू झालेला आहे. त्या भगिनीच्या त्यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही एवढं आंदोलन करत आहे. त्यांच्यावरती जे संबंधित अधिकारी जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांच्यावरती मनुष्य गुन्हा दाखल झाला पाहिजे. मनुष्यवधाचा गुन्हा मनुष्यवधाचा गुन्हा केळकरच्या पहिल्याला केळकरच्या पहिल्याला मंगेशकर कुटुंबाच्या पहिल्याला मंगेशकर कुटुंबाच्या पहिल्याला अरे या धान्या केळ्याचं करायचं काय अरे या धान्या केळ्याचं करायचं काय अरे या धान्या केळ्याचं करायचं काय आकडेची मान्यता रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आकडेची मान्यता रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल गुन्हा दाखल कारवाई होत नाही केळकरच्या महिलाला केळकरच्या महिलाला केळकरच्या महिलाला लाडकी बहीण काय म्हणते लाडकी बहीण काय म्हणते लाडकी बहीण काय म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गेटच्या समोर का सुद्धा त्यांना आजारी माणूस गली में शोर है गली गली में शोर है गली गली में शोर है मंगेशकर चोर है गली गली में शोर है मंगेशकर चोर है गली गली में शोर है मंगेशकर चोर है मंगेशकर चोर है गली गली में चोर है मंगेशकर चोर है गली गली में चोर है मंगेशकर चोर है सगळी चायना लागेल सगळे गेले सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर
छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडकी बहीण काय म्हणते लाडकी बहीण काय म्हणते केकरच्या पहिल्याला अरे या केकरच्या पहिल्याला अरे या घैसरच्या पहिल्याला विषय कुटुंबाला न्याय विषय कुटुंबाला न्याय या मंगेशकर कुटुंब येत आहे ना येत बरोबर ना सर्व जमीन कपडे घ्या हे कपडे घ्या कपडे घ्या कपडे घ्या कपडे घ्या कपडे घ्या कपडे घ्या घरांना कपडे घ्या गोरगरिबांच्या टाळूवरचा लोणी खाणारा धनंजय काय करायचा गोरगरिबांच्या टाळूवरचा लोणी खाणारा धनंजय काय करायचा केळकरच्या बैलाला केसरच्या बैलाला हॉस्पिटलच्या बैलाला गोंगळा करून मारलं पाहिजे गोंगळा करून मारलं पाहिजे नाही आपल्याला आधी लागत नाही शंकर असतं शंकर अरे हे कपडे घ्या अरे हे कपडे घ्या अरे चोरांना हे कपडे घ्या अरे बेरोजगारांना हे कपडे घ्या कपडे घ्या कागदपत्र पडले कागदपत्र कपडे घ्या अरे प्राताच्या टाळूवरचा लोणी खाणाऱ्या धनंजय केळकरचा कुटुंबकाराचा कुटुंबाचा अरे गली गली में शोर है मंगेशकर चोर है गली गली में शोर है मंगेशकर चोर है गली गली में शोर है मंगेशकर चोर है न्याय द्या 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 अरे बेकारांना कपडे घ्या अरे 10 लाख घ्या हो 10 लाख अरे 10 लाख घ्या 10 लाख घ्या 10 लाख घ्या 10 लाख
कपडे घ्या, कपडे घ्या.